नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग असणार आहे बीचवर. तर आज आम्ही अबुधाबीच्या एका बीचवर आलो आहे. घरापासून जवळच आहे, तर म्हटलं चला आजच्या विकेंडला इथे जाऊया. सो तुम्हाला इथलं सगळं काय काय आहेत बीचवर ते सगळं दाखवतो. खरं तर हे कॉर्निश खूप मोठं आहे, म्हणजे रोडच्या साईडलाच आहे, त्यामुळे इथून तुम्ही कुठल्याही साईडला जाऊन तुम्ही फिरू शकता. पण हां, फायरवर्क इथे होत असेल बहुतेक. मग इथे आपण यायला पाहिजे होतं. मी बघा, तुम्हाला रेती पाहिजे होती ना, रेती पण. तर हे आहे बीच. आणि इथल्या बीचचे जे एक खासियत म्हणजे इतके क्लीन आहेत, कुठेही तुम्हाला एक कागदाचा तुकडा किंवा कचरा काहीच दिसणार नाही. हो का? किती सुंदर व्ह्यू आहे. इथे मातीमध्ये असे हे कासव ठेवलेले होते. खूप सिंपल होते, पण खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होते. आणि बरेच असे 5-6 होते तिथे. हे बघा, पूर्ण बीचवर असे हे बसतायत कासवावर. कासवाची सवारी, कासव सवारी. अरे अलाव आहे का नाही, तर बसले त्याच्यावर बघा. अरे बघा, हो इथे जाऊ शकतो आपण वर. ह्याच्यावर जाऊ शकतो इथे वर. तर आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की अबुधाबीमध्ये का छान मस्त बीच आहे. म्हणजे आहे कॉर्निश बीच माहिती आहे, हा, पण कॉर्निश माहिती होतं. एक स्पेसिफिक स्पॉट्स असतात, सेक्शन्स असतात जिथं ॲक्सेस मिळतो तुम्हाला. मग इकडं हा अगोदर प्रायव्हेट ॲक्सेस असायचा, पण त्यांनी प्रायव्हेटचं आता पब्लिकमध्ये केलं, त्यामुळे आता हे ओपन झालं सगळ्यांसाठी. त्या बाजूला आपण गेलेलो आहे, तिकडच्या त्या कॉर्नर है ना. नेहमी आपण रात्रीच्या वेळेला जायचो. तर इथले जे बीच आहेत ना सगळे, म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपण बीचवर जातो त्यावेळेला सगळीकडे, गोव्यामध्ये सगळीकडे असा कचरा खाऊन सगळ्या गोष्टी फेकलेल्या असतात. तसं इथे काहीही नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी दाखवते, पूर्ण बीच असं क्लीन आहे. एकही तुम्हाला कचरा, काडीसुद्धा दिसणार नाही, एवढं क्लीन आहे हे बीच. आजपर्यंत दुबईतले रस्ते, रोड सगळं बघून आहे ना इतकं छान वाटायचं की किती स्वच्छता असते इथे. पण आज बीच बघून सुद्धा इतका आनंद झाला ना की अबुधाबीमध्ये, दुबईमध्ये ना, म्हणजे सगळीकडे इतकी स्वच्छता आणि क्लिनिंग असते ना. म्हणजे खरं तर इकडचे रूल्स पण खूप स्ट्रिक्ट आहेत, पण त्याचप्रमाणे लोकंसुद्धा ते फॉलो करतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मोस्टली समुद्रकिनारा. वाव, हा व्ह्यू तुम्ही बघायला पाहिजे गाईज, मिस करू नका. किती सुंदर आहे हे. आणि हे बर्ड्स आहे ना, हे सीगल हे बीचवरच असतात जास्त करून, असं मला यांनी सांगितलं, मला पण माहिती नाही. आणि एवढी थंडी पडली तरी लोक अजून आंघोळ करतायत, फॉरेनर्स सगळे. सनसेट होते, सनसेट सनसेट. मित्रांनो, तुम्हाला सनसेट दाखवते बघा. सनसेट होतोय, एकदम खाली गेलाय. चाललाय बघा, थोडासा राहिलाय. हा, हे बघा, सनसेटचा व्ह्यू घेऊपर्यंत मला वाटतंय
10 मिनिट चालू ठेवला असेल कॅमेरा. बघू कसा होता झालं. बीच वॉक साठी इथे आहे एरिया हा. तर सनसेट तर झाला आहे आता इथे रमजानमुळे मस्त छान असं हे पळतंय बघा. आणि असं खाण्याचं बघितलं का मला भूक लागते. म्हणजे इथे पोचल्यावरच मला भूक लागली होती. तर बघू इथे काय, मला वाटतं महागच असेल इथे जरा बीचवर. हे बघा किती छान आहे. इथे बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे वाटतं लहान मुलांचं. किती मस्त. इथे बुकिंग करतात का, म्हणजे की असं कोणी पण करू शकतो. छान आहे ना बघ. आणि इकडचे बीच बघा, म्हणजे असं वाटतं की बीच कमी आणि पार्कच जास्त. तसं आपल्या इकडे मोठे मोठे पार्क असतात, पार्क सारखं पार्कच वाटतंय ना. अरे इथे मला बदामाचे झाड दिसले आणि त्याला बदाम आहेत बघा. बदाम बघा छोटे छोटे पण कच्चे आहेत ते. आणि असं पण इथे थोडे बापरे किती बदाम आहेत. लहानपणी आम्ही असे बदामाचे झाडं दिसले की ते तोडून आणि ते ठेसायचो दगडाने आणि त्यातले ते बदाम काढायचो. त्यावेळेला माहितीच नसायचं की नक्की म्हणजे कच्चे असतात की काय. कुठे पण बाहेर गेलो की यांना असा फोन येत असतो आणि बाबा फोनवरच बिझी असतात. फिरायचं राहून जातं. बोला फोनवरच बोलत बघा. सगळं बीच फिरून झाल्यानंतर शेवटी जेव्हा आम्ही बाहेर निघालो त्यावेळेला मला कळलं की ह्या बीचचं नाव काय आहे. ते अल बहार नाव होतं ह्या बीचचं आणि ते मला आत्ता. आणि इथे अशा ना ह्या बाईक्स ठेवलेल्या असतात. इलेक्ट्रिक बाईक आहेत ह्या. तर ह्या सगळ्या बाईकला आपल्याला रिचार्ज करावं लागतं. इथे हे स्कॅनर दिलेलं असतं तर ते स्कॅन करायचं. थांबा तुम्हाला दाखवते मी. इथे असं स्कॅनर दिलेलं आहे. तर ह्याच्यावर आपण बॅलन्स करायचा रिचार्ज. त्यानंतर मग हे ऑन होतं. त्याशिवाय हे इथे ना फिट केलेलं तोपर्यंत ते चालू होणार नाही. सो अशा बाईक्स आहेत ह्या. आणि 3 दिराम समथिंग आहे. रिचार्ज केलं की ते 2-3 मिनिट अंतर तेवढं क्रॉस करू शकतो. त्याच्यानंतर मग ते पुन्हा जर तुमचं रिचार्ज संपलं तर तिथेच बंद पडणार. ह्याच्यावर सुद्धा ऑफर दिलेली वाटते आणि ऑफर चालू वाटते ह्यावर पण बघा. ते लावलेत. आणि इथे काय रमजान. रमजान करीम 100 मिनिट्स फॉर जस्ट 45. ही मांजर इथे झाडावर चढायचा प्रयत्न करते पण हे झाडावर चढते ना रे का बघा बरं. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते मी बीचवर. जे मला सुद्धा म्हणजे मी पहिल्यांदा बघते ना ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करत असते. तर इथे बीचवर सुद्धा ह्यांनी ह्या चार्जिंगचे प्लग दिलेले आहेत. म्हणजे फास्ट चार्जिंग तुम्ही इथे करू शकता. कधी पण सगळ्यात इम्पॉर्टंट आता लोकांना झालेलं आहे मोबाईल. म्हणजे कुठे पण गेलं की आपल्या मोबाईलचं बॅटरी डाऊन झाली की इथे लोकांना टेन्शनच नाही त्या गोष्टीचं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी चार्जिंगसाठी सोय केलेली असते. पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते. आमची निघायची वेळ झाली आहे पण अजून यांचा फोन चालूच आहे. आणि इथून अंडरपासिंग आहे जाण्यासाठी. तर इथे येताना मी बघितलं होतं खूप छान असं मस्त त्यांनी केलं आहे अंडरपासिंग. आणि बघा सगळं तुम्हाला दिसेलच. ह्यांचं UAEचं फर्स्ट रॉकेट आहे हे. त्यांनी इथं दिलेलं त्याचं नाव पण आहे बघा खलीफा UAE स्पेस. छान आहे. मला काही सामान घ्यायचं होतं तर घरी जाताना म्हटलं हे सामान पण घेऊ. हे अलादिलमधून घेतलं आहे मी. आणि गाडी पार्क करायला जागा नव्हती त्यामुळे ते इथेच थांबले. आणि बरेच लोक मला विचारतात की तुम्ही बाजरीचं ज्वारीचं पीठ कुठून घेतात. तर तसं तर मी इंडियामधून आणते पण ज्यावेळेला संपतं ना त्यावेळेला मी इथून हे अलादिलमधनं घेत असते. सो चला आता घरी निघूया. तर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इथे घराच्या खालीच एक रेस्टॉरंटच्या इथे थांबलो आहे. आणि सगळं गाव फिरून आल्यानंतर हे माणसाने मला इथे चहा आणि नाश्ता घ्यायला
बीचवर होतो तेव्हापासून मला भूक लागली होती आणि आता घराजवळ पोहोचलोय. इथं घर आहे बघा, पुढे बिल्डिंग 2-3 बिल्डिंग सोडल्या की, आणि इथल्या रेस्टॉरंटला घेऊन आले. आता इथे चहा आणि समोसा, हो ना? तू म्हणली ना चहा समोसा मागे. किती खोटारडे, समोसा कधी म्हटली? मी म्हटलं समोसा नको.